नमस्कार मंडळी, तर मी छान रेडी झाली आणि आज मी चालले पुण्यामध्ये गणपती पाहण्यासाठी. साधा सिंपल लुक केला आहे, कुर्तीज वगैरे घातली आज, कारण पुण्यामध्ये गर्दीमध्ये जायचं होतं. सो रेडी झाले. कॅब आली, कॅब बुक केली होती, कारण गाडी नेणं एवढं ट्रॉफिकमध्ये पॉसिबल नाही आहे, कारण लावायची पण सोय नसती, मग खूपच हे होतं. मग त्याच्यामुळं कॅब बुक केली आणि स्वराज तर मांडीवरच झोपी गेलता, कारण आज तो आल्यावर झोपला नव्हता. फायनली पोहोचलो आम्ही आणि शनिवार वाड्याच्या आतमधून रोड होता, तिथूनच गेलो होतो, कारण समोरून खूप जास्त गर्दी होती. फायनली मी शनिवार वाड्याच्या आतमध्ये आले, कारण इतक्या वर्ष पुण्यामध्ये राहून आत्तापर्यंत मी शनिवार वाडा पाहिला नव्हता. फायनली गणपतीच्या निमित्ताने का होईना शनिवार वाड्याच्या आतमधून एंट्री केली. आणि फ्लॅग तर बघितलाच असेल आपला, तर गर्दी बघू शकता, खूप जास्त गर्दी होती. आणि ज्वेलरीचे दुकानं बघून असं वाटत होतं गणपती राहू दे, ज्वेलरीची शॉपिंग करूया. आपल्या बायकांचं मन काय कशावर पण जातं. तर पहिला मानाचा गणपती, गर्दी खूप होती, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं. आणि त्याच्यानंतर सर्वकडं जी आपली सिल्वर कलरची ज्वेलरी असते, बँगल्स गळ्यातले वगैरे, खूप छान कलेक्शन असं सर्वेकडेच बघायला भेटत होतं. आणि त्याच्यानंतर इथे एक सिल्वर कलरचा टॅचूसुद्धा असं उभा राहिलेला बघितला आम्ही. खरं तर फोटो काढायचा होता, पण जाऊ दे म्हणलं व्हिडिओज काढूया. तर बघू शकता पोटासाठी काय काय करावं लागतं, असं टॅचू बनून उभा राहायचं. खरंच खूप अवघड असतं काही लोकांचं. आणि त्याच्यात गणपतीच्या दगडूशेठच्या कळसालासुद्धा अशी पूर्ण लाईटिंग वगैरे केली होती. खरं तर बाप्पा तिथं नाही आहे, बाप्पा इथं समोर आहे, जे केरळची अशी थीम केली आहे मंदिराची पूर्ण वगैरे. छान वाटत होतं आणि लांबूनसुद्धा गणपती बाप्पा स्पष्ट दिसत होते. आणि त्याच्यानंतर मला घ्यायची होती साडी आमच्या सोसायटीच्या विसर्जनासाठी, तर ती साडी घेण्यासाठीच मी इथं मूळचंदमध्ये आले होते. आणि विशेष म्हणजे आज मूळचंदमध्ये बिलकुलसुद्धा गर्दी नव्हती, एकदम म्हणजे काहीच गर्दी नव्हती, कारण इथं नेहमी येते तेव्हा खूप जास्त गर्दी असते आणि काहीच गर्दी नव्हती. आणि त्या दिवशी इथं गेलते जवळ साडी घ्यायला, पण तिथं मला काही ती साडी भेटली नाही, म्हणून आता ती साडी घेण्यासाठी मी आता इथं मूळचंदला आले होते. गर्दी नाही आहे बघून खरंच खूप बरं वाटलं, पण पाहिजेल तसं मनासारखं कलेक्शन मला इथं पण नाही भेटलं. आणि त्याच्यामुळं म्हटलं चला आता जी भेटली ते घ्यावेच लागेल, नाही तर विसर्जनाच्या दिवशी माझ्या एकटीच्याच अंगावर वेगळ्या कलरची साडी दिसली असती. हे दोनच कलर त्याच्यामध्ये होते, त्याच्यातला आता मी कोणता कलर घेतला हे तुम्हाला व्हिडिओ बघितल्याच्या नंतर समजलंच. त्याच्यानंतर परत बाहेर आलो आणि गर्दी वाढतच चालली होती. बघू शकता आपल्या बाप्पाचं सर्व काही किती व्यवस्थित आणि छान दिसतंय. आणि स्वराच्या पप्पांचं चाललं होतं आमचा फोटो काढ. आणि गर्दी वाढत होती गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. आणि पुढचे ब्लॉग पण येणार आहे तुम्हाला, कोणते